A very good morning to all. Today we are going to start the new concept regarding general insurance. The concept name is underwriting. What is the meaning of underwriting and importance of it in the general insurance? We are going to explain through this slide. First of all, you have to understand the meaning of underwriting. The underwriting is the process, is the essential part of any insurance application when the individual applies for insurance coverage. He or she is essentially to asking the insurance company to take potential risk of having to pay a claim in the future. Means if anybody is interested to purchase the insurance coverage for his own purpose, he is liable to ask to that particular insurance company to take on the potential risk. The type of risk is different with a different customer. You better know की प्रत्येकापुढे येणाऱ्या रिस्क ह्या वेगवेगळ्या आहेत आणि सो दॅट द अंडररायटिंग प्रोसेस इज द इसेन्शियल पार्ट फॉर इट. When the individual apply for the insurance coverage, he or she is essential to asking the insurance company to take on potential risk of having to pay the claim in future. की बाबा मला आता मी ॲज अ एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मला बाबा एवढ्या पद्धतीचा पगार मिळतो आणि मला कितीपर्यंतचं कव्हरेज मिळू शकतं हे जेव्हा कंपनी डिसाईड करते त्याला आपण अंडररायटिंग असं म्हणू शकतो. बऱ्याच वेळेस काय होतं, काही माणसं त्यांच्या अर्निंग लेवलपेक्षा सुद्धा जास्त कव्हरेज घेऊ इच्छितात, बट इफ दे आर able to pay the claim able to pay the premium for it, then you can easily सेटल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जर प्रीमियम पे करू शकत असाल तर तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारचे सम ॲश्युअर्डचा प्रॉब्लेम येत नाही. परंतु सम ॲश्युअर्ड देत असताना सुद्धा त्या कस्टमरचं एज असू दे किंवा काही ह्या गोष्टी तिथं आपल्याला लक्षात घ्याव्याच लागतात. जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा हीच कन्सेप्ट आहे की बाबा अमुक ह्या वस्तूसाठी, कारसाठी जर तुम्ही जनरल इन्शुरन्स करत असाल तर अमुक एवढं नुकसान त्याचं सफिशियंट आहे, तेवढाच सम ॲश्युअर्ड तुम्हाला देणार आहे. नाही तर तुम्ही 20 लाखाच्या गाडीसाठी जर 50 लाखाचा इन्शुरन्स मागत असाल तर इट is not that much easy. So first of all you have to understand the meaning of underwriting. In this slide also the meaning is given. The underwriting process is the essential part of any insurance application. When the individual apply for the insurance coverage, he or she is essentially asking the insurance company to take on potential risk of having to pay the claim in future. In some cases, such as the life insurance, such a claim can be quite high. Therefore, it is important that the insurance company not to take on too great of the risk when considering the applicant for a coverage. If you are looking for the coverage, then it is not that easy to provide the high risk to them. सगळ्यांना हाय रिस्क देणं हे सुद्धा पॉसिबल बऱ्याच वेळेस होत नाही आणि देऊही नाही. कारण कसं होतं लक्षात घ्या की इथं इन्शुरन्स कंपनीचाच तोटा आहे. जेव्हा क्लेम पेमेंटच्या वेळ येते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण हाय रिस्क कव्हरेज देऊन तिथं गफलत केलेली आहे. सो त्यांनी इथं सांगितलं इन द सम केसेस सच ॲज अ लाईफ इन्शुरन्स क्लेम कॅन बी क्वाईट हाय. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट दॅट द इन्शुरन्स कंपनी नॉट टू टेक अ ग्रेट रिस्क वेन कन्सिडरिंग द ॲप्लिकंट फॉर अ कव्हरेज. कव्हरेजसाठी आता जेव्हा मी माझ्या इन्कम बेसिसवर म्हणत असते की बाबा मला माझ्या फॅमिलीच्या कव्हरेजसाठी किमान 50 लाख रुपीजचा इन्शुरन्स हवा आहे, मग आता हा 50 लाखचा इन्शुरन्स द्यायचा का नाही याच्यावर कंपनीनं विचार केला गेला पाहिजे. इवन तो त्याच्यासाठीचा प्रीमियम द्यायला तयार असला तरीसुद्धा. मग यालाच आपण अंडररायटिंग प्रोसेस असं म्हणतो आहे. देअरफॉर द अंडररायटिंग इज क्रिटिकली इम्पॉर्टंट फंक्शन अँड इट इज परफॉर्म each time on the insurance application is taken. It's a purpose to determine whether or not to insure will issue a policy to the applicants. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की अंडररायटिंग इज द क्रिटिकली इम्पॉर्टंट फंक्शन अँड इट्स परफॉर्म इच टाईम अँड इन्शुरन्स ॲप्लिकेशन इज टेकन. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही इन्शुरन्स ॲप्लिकेशन घेत असता तेव्हा हे खूप जास्त गरजेचं आहे. अंडररायटिंग इज क्रिटिकली इम्पॉर्टंट कारण प्रत्येकाची रिस्क ॲसेस करून त्या पद्धतीनं त्यांना पेड करायचं. नेक्स्ट इज द पर्पज टू डिटरमाइन वेदर ऑर नॉट टू इन्शुरन्स विल इश्यू द पॉलिसी टू द ॲप्लिकंट. म्हणजे त्यांना सांगितलेल्या सम ॲश्युअर्डचा इन्शुरन्स द्यायचा का नाही, दॅट इज देअर मेन प्रायोरिटी. लक्षात घ्या की ते त्यांचा विषय आहे की द्यायचा का नाही.
It's a purpose to determine whether not the insurer will be issue the policy to the applicant. Next, what is the underwriting meaning? Underwriting is refers to the process of issuing insurance in the process, and the insurance underwriter will evaluate the risk, potential exposure or the potential insured. म्हणजेच काय तर इट इज जस्ट अ प्रोसेस टू इश्यू द इन्शुरन्स. लक्षात घ्या, एजंट तुमच्यापर्यंत येतो तो तुम्हाला इन्शुरन्सचे महत्त्व सांगतो, तुम्ही तो घेता सुद्धा, बरोबर आहे, परंतु तुम्ही त्यामधली जी काही सम ॲश्युर्ड लिहिलेली आहे तेवढ्याचा कव्हरेज तुम्हाला द्यायचा का नाही हे ॲसेस करणं इज नथिंग बट द इन्शुरन्स पॉलिसी. लक्षात घ्या, याला आपण अंडररायटिंग इन्शुरन्समधलं म्हणू शकतो. मग ते जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत असो किंवा लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत असो. काय लिहिलं आहे बघा की अंडररायटिंग इज रेफर्स टू द प्रोसेस ऑफ इश्युईंग इन्शुरन्स in this process. The insurance underwriter will evaluate the risk and potential exposure of a potential insured. Potential insured ला कितीपर्यंतचा कव्हरेज द्यायचा त्याला आपण ते जे चेक केलेलं असतं त्याला आपण अंडररायटिंग प्रोसेस असं म्हणतो. द नेक्स्ट इज underwriter is the financial professional that evaluate the risk of insuring particular person or the asset and the use of information to set the premium pricing for the insurance policy. लक्षात घ्या, प्रत्येक पर्सन्सची हिस्ट्री ही वेगवेगळी असते. मग ती मेडिकल हिस्ट्री असू दे किंवा ती बायोलॉजिकल हिस्ट्री असू दे, इन द सेन्स त्याचं एज, त्याची हाय, त्याचा कुठला जो डिसऑर्डर त्याला आहे, त्याला कुठला डिसीज आहे का नाही, ह्या प्रत्येक हिस्ट्री वाईज त्या पर्टिक्युलर पर्सनला कितीचं कव्हरेज द्यायचं, त्याच्यासाठीचा प्रीमियम किती ठरवायचा, हे सगळं हे एक प्रोफेशनल करतो. त्या प्रोफेशनललाच आपण अंडररायटर असं सुद्धा म्हणतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला जर 50 लाखचा इन्शुरन्स घ्यायचा असेल ॲट द एज ऑफ 29 तर मला प्रीमियम कमी बसेल, कारण आय एम यंग एज आणि त्यामुळं काय होतं की बाबा मला डिसऑर्डर कोणते नाहीत, तो मला तिथं प्रीमियम कमी बसेल. पण ऑन द अदर हँड होतं कसं की हाच 50 लाखचा इन्शुरन्स जर अबाव 40 किंवा 45वाला घेऊ इच्छित असेल तर त्याला तेवढा द्यायचा का. मग जर समजा द्यायचा ठरलंच त्याचं मेडिकल चेकअप करून, तर त्याचा प्रीमियम काय असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी यू हॅव टू कन्सिडर ॲज अ अंडररायटर. सो दॅट प्रोफेशनल इज हायर्ड इन द इन्शुरन्स कंपनी. त्या इन्शुरन्स कंपनीमध्ये हा एक प्रोफेशनल हायर केलेला असतो, तो ते सगळ्या आलेल्या पॉलिसीच्या डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन करून पोटेन्शियल रिस्क समजून त्यांना कितीपर्यंतचं कव्हरेज द्यायचं हे तो समजून घेत असतो किंवा तो त्या अलाउट करत असतो. अल्टिमेटम त्याच्या हातातच आहे की कितीपर्यंतचं त्यांना सम ॲश्युर्ड किंवा कव्हरेज प्रोव्हाइड करायचं, वेदर इट इज फॉर द लाईफ ऑर द ॲसेट. सो इथं सांगितलं आहे बघा, द अंडररायटर इज द फायनान्शियल प्रोफेशनल्स दॅट इव्हॅल्युएट द रिस्क ऑफ द इन्शुरिंग अ पर्टिक्युलर पर्सन ऑर अ ॲसेट अँड द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टू सेट प्रीमियम प्राइसिंग फॉर द इन्शुरन्स policy. Right? The next is the insurance underwriters are employed by the insurance company to help the price of the life insurance, health insurance, property consultancy insurance, home owner insurance and amongst other. म्हणजे त्या अंडररायटरलाच अधिकार आहे की कोणत्या प्रकारच्या इन्शुरन्सचं कव्हरेज कितीपर्यंत द्यायचं बाय असेसिंग दॅट डिफरंट रिस्क. कारण रिस्क आर नॉट सेम फॉर ऑल ना, प्रत्येकाच्या रिस्क ह्या वेगवेगळ्या आहेत. त्या रिस्क असेस करून त्याला कितीपर्यंतचा इन्शुरन्स द्यायचा, वेदर इट इज लाईफ, वेदर इट इज हेल्थ ऑर प्रॉपर्टी इन्शुरन्स. तर दॅट इज द एजेंडा बिहाइंड द अपॉइंटमेंट ऑफ अंडररायटर्स. लक्षात घ्या. आता हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतात आजकाल तुम्ही कोविडचा इफेक्ट सगळेजण बघताय आणि त्यामुळं सगळ्यांनी लाईफ इन्शुरन्स घेऊन हेल्थ इन्शुरन्स तर घेतलेलाच आहे. आता हेल्थ इन्शुरन्स घेत असताना सुद्धा कोविडच्या ट्रीटमेंटसाठी अमुक एवढा इन्शुरन्स तिथं प्रोव्हाइड केला पाहिजे असं त्यांनी तिथं म्हणजे त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये तसे काही पॉईंट्स आहेत. मग इथं अंडररायटर तेही चेक करतो. समजा एखादा क्लिअर, आता माझ्यासारखा एक यंग एज आहे ज्याला कुठलीही बॅकग्राऊंड डिसीजची कुठलंही डिसीजचं नाही आहे, अशा वेळेस क्लिअर तिथं हेल्थ इन्शुरन्स आहे जस्ट फॉर द कोविड, तर अमुक एवढ्या रुपयाचा मला अलाउट होऊ शकतो. पण तिथंच जर मला बाबा बाकी डायबेटिक हिस्ट्री असेल, मला लंग्स डिसऑर्डर्स हिस्ट्री असेल, तर त्यांना अमुक एवढ्याचाच इन्शुरन्स तिथं प्रोव्हाइड होतो. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे काय की प्रत्येक जणाला 50 लाखाचा समजा इन्शुरन्स हवा असेल तर त्याच्यासाठी प्रीमियम हा सगळ्यांसाठी समान नाही येणार आहे. इट डिपेंड अपॉन देअर रिस्क. लक्षात घ्या, जर तो हाय एज असेल तर हायर रिस्क असते, सो प्रोपोर्शन तिथं प्रीमियमचं जास्त राहतं. तर तिथं यंग एज असेल तर त्याला प्रीमियमचा दर कमी राहतो. परंतु यंग एज आहे आणि डिसऑर्डर्स आहेत तर तिथंही मात्र रिस्क आहे. किंवा हेल्थच्या बाबतीत असू दे, हे झालं हेल्थच्या बाबतीत. प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा आहे की आता समजा तुम्ही एखादा बंगला बांधलाय, नदीच्या किनारी बांधलाय, तुम्हाला तिथं भीती आहे की बाबा उद्या नदीला जर पूर आला तर माझ्या घराचं नुकसान होऊ शकतं. मग अशा वेळेस त्या घराची रिस्क
ॲसेस करूनच अंडररायटर तिथं सम ॲश्युअर्ड फायनल करतो. आता हेच घर माझं नेहमीच्या एरियात आहे, रेग्युलर एरियामध्ये आहे, जिथं काही फार काही थ्रेट नाही आहे कुठल्या गोष्टीपासून, तर अशा प्रॉपर्टी इन्शुरन्सला वेगळा इन्शुरन्स मिळू शकतो किंवा कव्हरेज मिळू शकतं. हा मुद्दा ह्या अंडररायटरनं ठेवायचा आहे लक्षात घ्या. ॲज अ अंडररायटर म्हणून जेव्हा तुमची अपॉइंटमेंट होणार आहे ना, यू हॅव टू डिसाईड की कितीपर्यंतचं कव्हरेज हे यांना पॉसिबल आहे आणि ते कंपनीसाठी सुद्धा प्रिफरेबल असावं. अदरवाईज तुम्ही काय कराल की बाबा फायदा होतो आहे म्हणून इन्शुरन्स देऊन टाकाल, कव्हरेज देऊन टाकाल, परंतु व्हेन इट केम्स टू द क्लेम सेटलमेंट इट अरायझेस मेनी रिस्क. ऑलवेज रिमेंबर. सो नेक्स्ट इज द बिझनेस मॉडेल टू कलेक्ट द मोर प्रीमियम्स अँड द इन्व्हेस्टमेंट इन्कम दॅन इज पेड आउट द लॉसेस अँड इट ऑल्सो ऑफर द कॉम्पिटेटिव्ह प्राईस विच कन्झ्युमर विल ॲक्सेप्ट. म्हणजे इथं लक्षात काय घ्यायचं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बिझनेस मॉडेल जेव्हा आपण फ्रेम करतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट इन्कम दॅन पेड आउट ऑफ द लॉसेस अँड ऑल्सो ऑफर द कॉम्पिटेटिव्ह प्राईस विच द कन्झ्युमर विल ॲक्सेप्ट. प्रीमियम ठरवत असताना प्रॉफिट त्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रीमियम ठरवताच आहे की रे, त्यामध्ये की नाही, परंतु इट शुड बी अफोर्डेबल टू दॅट कस्टमर. अदरवाईज इफ यू आर इन्क्रीजिंग द प्रीमियम बियॉन्ड अ सर्टन लेवल, people were not interested to purchase the insurance from you. It should be affordable, it should be, you can say, the reasonable, की त्याला पे करताना काही ताप नाही झाला पाहिजे. उगीच पैसे कमवायचे म्हणून जर कंपन्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ॲसेस करून जर प्रीमियम्सचे रेट हाय ठेवले तर nobody will entertain your policy in the market. This is all about regarding the underwriters. Okay, the next is profit reduce the simple questions. Profit is equal to earn premium plus investment income minus incurred losses and underwriters writing expenses. हा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की प्रॉफिट कॅन बी रिड्युस्ड इन द सिम्पल इक्वेशन. प्रॉफिट इज इक्वल टू अर्न प्रीमियम, तुम्ही किती प्रीमियम अर्न केल्यात, प्लस इन्व्हेस्टमेंट्स इन्कम मायनस इन्क्युअर्ड लॉसेस मायनस अंडररायटिंग एक्सपेन्सेस. इन्शुरर मेक द मनी इन टू वे. इन्शुरन्स जे काही आहे म्हणजे कंपनी जे काही आहे दोन पद्धतीनं पैसे कमवती. एक थ्रू द अंडररायटिंग, द प्रोसेस बाय विच द इन्शुरन्स सिलेक्ट द रिस्क टू इन्शुअर डिसाइड हाऊ मच प्रीमियम इज टू बी चार्ज फॉर ॲक्सेप्टिंग दोज रिस्क. एक की तुम्ही जास्त प्रीमियम आकारून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. दुसरं बाय इन्व्हेस्टिंग दॅट प्रीमियम टू कलेक्ट फ्रॉम द इन्शुरड पार्टी. इन्व्हेस्टिंग दॅट प्रीमियम्स दे कलेक्ट फ्रॉम द इन्शुअर्ड पार्टी. बऱ्याच वेळेस बाय इन्व्हेस्टिंग दॅट प्रीमियम, तो प्रीमियम इन्व्हेस्ट करून तो काउंटर पार्टी करून कलेक्ट करायचा. या माध्यमातून सुद्धा ते तिथं प्रॉफिट कमवू शकतात किंवा अर्न करू शकतात. म्हणूनच इथं सांगितलं की इन्शुरर कंपनीज आर अर्न द मनी बाय द टू वे, बाय चार्जिंग द प्रीमियम और सेकंड इज बाय इन्व्हेस्टिंग द प्रीमियम अँड कलेक्टिंग इट फ्रॉम द काउंटर पार्टी. Next is the general underwriting is consist of two concepts. One is the risk assessment and pricing. There is the basic principle which are applied in the concept of underwritings. Attain the underwriting profit. The primary object of the underwriting is to attain the underwriting प्रॉफिट. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्ट जे काही आहे ते अंडररायटिंग प्रॉफिट कमवण्याचं आहे. नेक्स्ट आहे द अंडररायटर कॉन्स्टंटली स्ट्राईव्ह टू सिलेक्ट द सर्टन टाईप ऑफ ॲप्लिकेंट, रिजेक्ट ऑदर ऑप्टेन द प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ ऑफ द बिझनेस. अंडररायटरनं काय करायचं आहे तर ह्या सगळ्या पॉलिसीजचं सारखं काय करायचं आहे, असेसमेंट करायची आहे किंवा तिथं कॉन्स्टंट रिव्ह्यू घ्यायचे आहेत की जेणेकरून ॲप्लिकंट ला कुठल्या पॉलिसी रिजेक्ट करायच्या असतील किंवा काय तर याबद्दलचं आपल्याला लगेच डिसिजन तिथं घेता येऊ शकतो. द अंडररायटर इज कॉन्स्टंटली स्ट्राईव्ह टू सिलेक्ट द सर्टन टाईप ऑफ ॲप्लिकंट, रिजेक्ट द अदर ऑप्टेन्स अँड प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ ऑफ अ बिझनेस. दिस इज ऑल अबाउट द अंडररायटिंग प्रॉफिट्स. येते का लक्षात बघा. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अंडररायटिंग इज टू अटेन द अंडररायटिंग profit, and next is the underwriter should constantly focused on the certain type of applicant and reject other profitable पोर्टफोलिओ. वेगळे जे काही पोर्टफोलिओ आहेत ते अटेंड करायचं. कारण कसं होतं लक्षात घ्या की अंडररायटरनं नुसतं लोकांना प्रीमियम ठरवून देणं हेच त्यांचं काम नाही आहे. तर अदर दॅन दॅट वॉट एव्हर द प्रीमियम इज कलेक्टेड that should be invested in particular businesses. So this is all about the underwriting process. So you have to focus on these 2 points where primary object is to underwriting profit and second is the underwriter constantly strive to select the certain type of applicant and reject the profitable portfolio. Next is to select the prospective insurance according to the company's standard is always remember. सस्ता काय म्हणतो ना
चीप मटेरियल अट्रॅक्ट द मेनी बीज, हे जे म्हणतो ना आपण चीप हनी अट्रॅक्ट द मेनी बीज, सेम तसं आहे की उगीच तुम्ही तुमचं प्रॉफिट वाढवण्यासाठी प्रीमियमचे रेट्स जर चीप ठेवले तर ते तुमच्या कंपनीचं स्टँडर्डसुद्धा डायल्यूट करू शकतात. म्हणजे एक तर तुम्ही खूप जास्त प्रीमियमसुद्धा नाही ठेवू शकत आहे आणि खूप लोला पण नाही जाऊ शकत आहे. अदरवाईज काय होईल, लो जर तुम्ही ठेवला तर इट विल डेफिनेटली अफेक्ट ऑन युअर कंपनीज स्टँडर्ड. सो द अंडररायटर शुड सिलेक्ट दोज इन्शुअर्ड whose actual loss experience is not like to exceed the loss experience assuming the rating structure. आता रेटिंग हा जो काही मुद्दा आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत, परंतु आता आपण जस्ट फोकस करतो की अंडर रायटिंग म्हणजे काय. तर अंडर रायटर्स शुड सिलेक्ट ओनली दोज इन्शुअर्ड हुज ॲक्च्युअल लॉस एक्सपिरियन्स इज नॉट लाईक टू एक्सीड द लॉस एक्सपिरियन्स ॲज्युम द रेटिंग structure. Provide the equity amongst the policy owner. This means that the equitable rate should be charged at and each group of the money owner should be its own in the term of loss and expenses. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला की दिस इज द मीन्स इज द इक्विटेबल रेट शुड चार्ज इच ग्रुप ऑफ द पॉलिसी ओनर. प्रत्येक पॉलिसी ओनरला हे तिथं माहिती असलं पाहिजे आणि अंडररायटरनं प्रत्येक पॉलिसी ओनरच्या ज्या काही पोटेन्शियल रिस्क आहेत त्यासुद्धा तिथं ॲसेस केल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या पॉलिसी ओनरमध्ये इक्विटीचं स्वरूप तिथं असलं पाहिजे. नाहीतर सेम कंडिशन आहे, सेम हिस्ट्री आहे, सम ॲश्युअर्ड आहे आणि प्रीमियममध्ये जर गफलत असेल तर मात्र तिथं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. म्हणजे लोकांमध्ये इनइक्विटेबिलिटीची किंवा इनइक्वॅलिटीची भावना जर जागृत झाली तर इट विल अफेक्ट द कंपनी स्टँडर्ड. म्हणजे एखाद्या माणसाची हिस्ट्री सेम आहे, दोन माणसं आहेत ए आणि बी, त्याचं एज सेम आहे, त्याची हेल्थ हिस्ट्री सेम आहे, त्याचं अर्निंग सेम आहे आणि ते दोघं सम ॲश्युअर्डसुद्धा सेम घेतात तर त्यांना प्रीमियम मात्र सेम असला पाहिजे. अदरवाईज काय होईल, जर तुम्ही सगळ्या कंडिशन सेम असूनसुद्धा जर डिफरन्शिएशन इन द प्रीमियम करत असाल तर इट विल डेफिनेटली अफेक्ट. सो प्रोव्हाइड द इक्विटी अमंग्स द पॉलिसी ओनर इज द मेन एजेंडा ऑर द मेन ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर अंडररायटर. आता एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा. इफ द आयडेंटिकल रेट वेअर चार्ज फॉर द बोथ ग्रुप, यंगर पर्सन वुड सबसिडाइज द ओल्डर पर्सन विच वुड बी द इक्विटेबल. The impact of that is the once younger person became the aware that there will being the overcharge, they would seek other insurers and this will not be प्रॉफिटेबल. म्हणजे हाच मुद्दा मी ग्रुप इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा सांगितलेला होता की यंग पीपल्सला आपण यंग पीपल्सकडनं आपण काय करतो आहे तिथं तर त्यांना सबसिडाईज करतो आहे रेट, कारण ते यंग आहेत ना, त्यांच्याकडे रिस्क कमी आहे. सो त्यांना ॲज कम्पेअर टू ओल्ड एज पीपल तिथं त्यांना कमी इन्शुरन्स म्हणजे कमी प्रीमियम देतो आहे, कारण रिस्क कमी सो द प्रीमियम इज ऑल्सो लेस. बट ऑन द अदर हँड समजा एजड पर्सन असेल, त्याला काही जर हेल्थ हिस्ट्री असेल तर मात्र आपण त्याला काय करणार आहोत तर आपण त्याला जास्त इन्शुरन्सची प्रीमियम चार्ज करणार आहोत. दिस इज द एक्झाम्पल इज गिवन. सो इथं बघा, इफ द आयडेंटिकल रेट वेअर चार्ज फॉर द बोथ ग्रुप, द यंगर पर्सन वुड बी सबसिडाइज्ड ओल्डर पर्सन which would be equitable. This impact of the once the younger person become the aware that somebody were being is overcharged for me, then they would seek other insurers and this will not be profitable. This is the example. Now some principles are given. Proper balance within each rate of classification. This means that below the average insurance is the underwriting class should be offset by the above average insurance so that the balance of the class or the manual rate of the group will be adequate and paying all the claims and expenses. हा मुद्दा तिथं त्यांनी दिलेला आहे की प्रॉपर बॅलन्स विथ इच रेट ऑफ क्लासिफिकेशन. Therefore, the above principles are applied by the underwriters in the selections of the risk. To make the underwriters decisions, the following steps are to be considered. One is the evaluation of the loss. जेव्हा अंडररायटर डिसिजन घेतो तर फर्स्ट ऑफ ऑल तो काय बघतो तर इव्हॅल्युएशन्स ऑफ द लॉस एक्सपोजर. जस्ट आत्ता आपण पॉईंट बघणार आहे, उद्याच्या लेक्चरला याचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. सेकंड इज द डिटरमाइनिंग द अंडररायटर अल्टरनेटिव्ह, की त्याला बाबा किती रुपयाचा इन्शुरन्स द्यायचा, कितीची सम ॲश्युअर्ड द्यायची किंवा ह्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का ते डिटरमाइन करायचं. नेक्स्ट 4 मेजर टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन्स are given, means 3 steps you have to undertake. Regarding that steps we will continue the explanation on the tomorrow's lecture. Just in this lecture you have to focus on the meaning of underwriting and what is the role and object of the underwriter regarding insurance company. Thank you so much.